इयत्ता चौथी, विषय मराठी बालभारती, पाठ 14वा, मिठाचा शोध. स्वाध्याय. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. पूर्वीच्या काळी माणसे कुठे राहत असे? उत्तर, पूर्वीच्या काळी माणूस जंगलामध्ये गुहेत राहत असे. आदिमानवाने हरणांच्या कोणत्या गोष्टीचे खूप दिवस निरीक्षण केले? उत्तर, हरिणे दगड चाटतात याचे आदिमानवाने खूप दिवस निरीक्षण केले. खनिज मिठाला आपण काय म्हणतो? उत्तर, खनिज मिठाला आपण सैंधव मीठ असे म्हणतो. माणसाने समुद्राचे पाणी कशात साठवले? उत्तर, माणसाने समुद्राचे पाणी किनाऱ्यापासून जरा लांब एका खड्ड्यात साठवले. प्रश्न दुसरा, गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा. बरेच दिवस त्यानं या गोष्टीचं निरीक्षण केलं. त्याला खूप आश्चर्य वाटलं. कंदमुळ खाताना रोज थोडा थोडा दगड चाटू लागला. त्याला दिसली एक वेगळ्या प्रकारची माती. ते पाणी त्याच्या गुहेपर्यंत नेणंही त्याला शक्य होत नव्हतं. प्रश्न तिसरा, का ते सांगा. आदिमानवाने दगड चाटून पाहिला. उत्तर, काही हरणे दगड चाटताना त्याने पाहिले म्हणून कुतूहलाने त्याने दगड चाटून पाहिला. समुद्राचे पाणी आदिमानवाच्या हातापायांना झोंबू लागले. उत्तर, त्याच्या हातापायांना जखमा झाल्या होत्या त्यामुळे क्षारयुक्त पाणी झोंबू लागले. समुद्रकिनाऱ्यावर आदिमानवाने लांब खड्डा खणला. उत्तर, समुद्राचे पाणी साठवण्यासाठी त्याने लांब खड्डा खणला. प्रश्न चौथा, तुमचे अनुभव लक्षात घेऊन सारणीत योग्य नावे लिहा. कच्चे खाल्लेले पदार्थ, भाजून खाल्लेले पदार्थ, शिजवून खाल्लेले पदार्थ. उत्तर, कच्चे खाल्लेले पदार्थ गाजर, मुळा, बीट, काकडी. भाजून खाल्लेले पदार्थ भाकरी, पापड, शेंगा. शिजवून खाल्लेले पदार्थ कोबी, बटाटा, पालेभाज्या, वांगी. प्रश्न पाचवा, कोणकोणते पदार्थ कच्चे खाणे अधिक चांगले असते? उत्तर, गाजर, बीट, मुळा, काकडी यांसारखे पदार्थ कच्चे खाणे चांगले असते. कच्च्या पदार्थामध्ये पोषक तत्वे जास्त प्रमाणात टिकून राहतात. प्रश्न सातवा, समानार्थी शब्द लिहा. जंगल, वन. झाड, वृक्ष. लांब, दीर्घ. दिवस, दिन. समुद्र, सागर. पाणी, जल. प्रश्न आठवा, खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा. निरीक्षण करणे. वाक्य, शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे बारकाईने निरीक्षण केले. कुतूहल वाटणे. वाक्य, नवीन प्रयोग पाहून मला खूप कुतूहल वाटले. अंगाला झोंबणे. थंड वारा अंगाला झोंबत होता. प्रश्न 9वा, मीठ या शब्दासोबत वाक्प्रचार तयार करा व वाक्यात उपयोग करा. 1. मिठाला जागणे. अर्थ, इमान राखणे. वाक्य, सैनिकांनी देशाच्या मिठाला जागले. 2. मिठाचा खडा पडणे. अर्थ, आनंदात अडथळा येणे. वाक्य, पावसामुळे सहलीच्या आनंदात मिठाचा खडा पडला. 3. मिठाला महाग होणे. अर्थ, अत्यंत दारिद्र्य येणे. वाक्य, दुष्काळामुळे शेतकरी मिठाला महाग झाला. 4. जखमेवर मीठ चोळणे. अर्थ, दुःखात भर घालणे. वाक्य, अपयशानंतर त्याची चेष्टा करणे म्हणजे जखमेवर मीठ चोळणे होय.